अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। दिदलाधारपदोपदी जान्नी ती माझी माऊली तुकाराम। देवर्षी नारदाय नमः, महर्षी नारदाय नमः, माऊली तुकाराम तुकाराम। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गोविंदा गोविंदा गोपाळ कृष्णा। जय जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र की जय। तुकाराम तुकाराम माझ्या जीवनाचा राम, पदोपदी करी मज कृपेचा वर्षाव। अनंत ताप यातनांचा हा भवसिंधू, तुकोबाने दिला हात झाला अमृतबिंदू। दाखविला उभा सुंदर विटेवरी गोपाळ, तुका दास शरण जाय तुकया कृपाळ। रामकृष्ण हरी, हरे कृष्ण। महाराजांच्या चरित्रमय कथेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। काल आपण पाहिलं की कशा प्रकारे भक्तीसाठी स्मरण आणि भगवंताशी असणारा आपलेपण महत्त्वाचं आहे। म्हणजे खरं तर स्मरण हा भक्तीचा प्राण आहे आणि भगवंताशी असणारा आपलेपण हा भक्तीचा आधार आहे। आणि म्हणून भगवंताशी असणारा आपलेपण व्यवस्थितपणे आपल्याला समजणं गरजेचं आहे। आणि ते समजलं, हा आधार निश्चित झाला, आपल्या मनामध्ये याची पृष्ठभूमी व्यवस्थित तयार झाली की त्या आधारावरती मग स्मरण असो किंवा भक्ती अंगाचं कोणत्याही इतर भक्ती अंगाचं अनुशीलन असो ते व्यवस्थित व्हायला मदत होऊ शकते। म्हणून ही भगवंताशी असणारा आपलेपण काय आहे, कसं आहे, कसं निर्माण होईल हे पाहणं गरजेचं आहे। किंबहुना निर्माण होईल हे म्हणणं ठीक नाही, कारण निर्माण होणारी गोष्ट ही कधीतरी विनाश पावते। म्हणून खऱ्या अर्थानं वेदश्रुतींचं, पुराणांचं, आचार्यांचं आणि संतांचं सांगणं हे आहे की भगवंताशी असणारा आपला संबंध हा सनातन आहे, नित्य आहे, शाश्वत आहे। तो निर्माण करायला लागत नाही, तर तो स्वसंवेद्य आहे, तो मूळचाच आहे। फक्त आपल्याला तो पुनरुज्जीवित करायचा आहे। आपण मायेच्या बंधनात अडकल्यामुळं किंवा भगवत विमुख झाल्यामुळं, बहिर्मुख अवस्थेमुळं आपण तो विस्मृत केलेला आहे आणि तो संबंध आपल्याला पुनर्स्थापित किंवा पुनरुज्जीवित करायचा आहे। आणि तो संबंध आपण पुनरुज्जीवित केला की आपोआपच भगवंताशी आपला असणारा आपलेपणा सहज 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 निर्माण होईल किंवा सहज आपल्याला समजून येईल। खरं तर आचार्यांनी सर्व श्रुतींचं, पुराणांचं सार काढलेलं आहे आणि महापुरुषांनी ते आपल्यासमोर 3 तत्वांच्या रूपानं प्रकट केलेलं आहे। आणि ती 3 तत्व काय आहेत तर संबंध, अभिधेय आणि प्रयोजन। यापैकी संबंध म्हणजे काय तर आपला असणारा श्रीकृष्णाशी संबंध जो आहे किंवा भगवंताशी असणारा आपला संबंध आहे, हे संबंध तत्व सांगतं। अभिधेय तत्व सांगतं की साधन काय आहे हे प्राप्त करण्याचं, आणि प्रयोजन तत्व हे सांगतं की आपलं प्रयोजनीय किंवा प्राप्तव्य काय आहे। तर भगवंताचं परमप्रेम प्राप्त करणं हे प्रयोजन तत्व आहे।
भगवंताच्या प्रेममयी सेवेत संलग्न होणं आणि त्या परमप्रेमाला प्राप्त होणं, की जे शुद्ध विशुद्ध विशुद्ध आणि निर्मल आहे, असं परमप्रेम प्राप्त करणं हे जीवाचं प्रयोजन आहे, म्हणजे लक्ष्य आहे. आणि ते प्राप्त करण्यासाठी साधन काय आहे, त्याला अभिधेय म्हणतात. ते साधन आहे भक्ती. तसं साधनांचं निरूपण करताना कर्म, ज्ञान, योग या साधनांचा पण विचार झालाय. पण खऱ्या अर्थानं याचंही सार असा आहे की सर्व शास्त्रांनी ही साधनं सांगितलेली आहेत, पण तरीही खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती करायची असेल तर एका भक्तीशिवाय उपाय नाही. ही साधनं कर्म असो, ज्ञान असो किंवा योग असो, ही पूरक आहेत भक्तीसाठी. पण जर मुळात भक्ती नसेल तर भगवंताची प्राप्ती होत नाही आणि आपलं जे प्रयोजन आहे, प्रयोजनीय तत्व आहे, त्या परमप्रेमाची प्राप्ती होत नाही. आणि हे साधन बळकट होण्यासाठी जो आपला श्रीकृष्णाशी संबंध आहे, भगवंताशी जो संबंध आहे, तो जाणणं गरजेचं आहे. कारण तो जाणला की भगवंताशी असणारा आपला आपलेपणा सहज निर्माण होईल आणि स्वभावतः आपण त्या भक्ती साधनामध्ये दृढ होऊ आणि भगवत धामाला प्राप्त होऊ किंवा भगवंताच्या परमप्रेमाला प्राप्त होऊ. तर हा संबंध कसा आहे हे आपण थोडक्यात बघूया. श्रीकृष्ण स्वतःच भगवद्गीतेमध्ये सांगतात, ममेवांशो जीवलोके जीवभूता सनातना मना षष्ठानींद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती. म्हणजे जीव काय आहेत तर माझे अंश आहेत. ममेव अंशः जीवलोके, या जीवलोकामध्ये म्हणजे या भौतिक लोकामध्ये माझे जे अंश आहेत, कोणतर जीव, ते जीवभूता जीव दशेला प्राप्त झालेले आहेत. माझे अंश म्हणजे ते आत्मरूपानं सच्चिदानंद आहेत, पण भौतिक मायेच्या संसर्गामुळं ते जीवदशेला प्राप्त झाले. जीवभूता म्हटलंय म्हणूनसाठी ते जीवदशेला प्राप्त झालेत. आणि हे कसे अंश आहेत माझे तर सनातन अंश आहेत, नित्य आहेत, शाश्वत अंश आहेत. आपण आत्मतत्व आहोत, भगवंताचे अंश आहोत, सनातन अंश आहोत. पण भौतिक मायेमध्ये बद्ध झाल्यामुळं आपण मनासहित 6 इंद्रियांनी म्हणजे पंच इंद्रिय आणि मन यांनी प्रकृतीच्या ठिकाणी, मायेच्या ठिकाणी कर्षतो, म्हणजे आपला संघर्ष चालू आहे. खरं तर जीवांचे 2 प्रकार सांगितलेत, एक नित्यबद्ध आणि एक नित्यमुक्त. नित्यमुक्त जीव ही सदा सर्वदा भगवत धामात, वैकुंठ किंवा गोलोक या धामामध्ये भगवंताच्या सेवेत रममान असतात आणि तिथं नित्य प्रेममयी आनंदाचं सेवन करत असतात. आणि दुसरे जे नित्यबद्ध आहेत ते भौतिक मायेमध्ये त्यांचं पतन होतं आणि भौतिक मायेमध्ये ती खोट्या म्हणजे इंद्रियांच्या आनंदामध्ये रममान होण्याचा प्रयत्न करतात. तो खरा नाही, त्याच्यामध्ये त्यांना शेवटी दुःखच प्राप्त होतं आणि अनेक योनीमध्ये भ्रमण होत राहतं. तसं भगवंतांनी 15व्या अध्यायात सांगितलंच भगवद्गीतेच्या, द्वाविमो पुरुषौ लोके क्षराक्षर एव च चरा सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. म्हणजे 2 प्रकारचे जीव आहेत, एक अक्षर आणि एक अक्षर. अक्षर जीव कोण आहेत तर ते सदा सर्वदा नित्यमुक्त जीव आहेत. म्हणजे अक्षर म्हणजे ज्यांचं कधीही पतन होत नाही, जे अच्युत आहेत, जे सदा सर्वदा भगवंताच्या धामामध्ये वास करतात आणि तिथं त्याच्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न असतात. आणि दुसरे कोण तर क्षरजीव, जी सदा म्हणजे अनादिकालापासून भौतिक मायेमध्ये भ्रमण करतायत, ते नित्यबद्ध आहेत आणि त्यामुळे इंद्रिय सुखाच्या मागे लागून खऱ्या आनंदाला विमुख आहेत आणि इथं भौतिक मायेमध्ये त्यांचा संघर्ष चालू आहे. पण तरीही बद्ध असो किंवा मुक्त असो, सर्वच जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि भगवंताचे अंश असल्यामुळं ते सच्चिदानंद आहेत. म्हणजे जसं भगवंताचं स्वरूप सच्चिदानंद आहे तसं जीवाचंही स्वरूप सच्चिदानंद आहे. स्वरूपता जीव हा चिन्मय आहे, पण भौतिक मायेच्या जड मायेच्या संसर्गात आल्यामुळं तो बद्ध झाला. पण एक गोष्ट समजणं फार महत्त्वाचे आहे की हा बद्ध जीव सुद्धा भगवंताच्या भक्तीच्या योगे बद्ध अवस्थेपासून मुक्त होऊन भगवत धामात जाऊ शकतो सदा सर्वदासाठी, की जिथून कधीच परत यावं लागत नाही या भौतिक जगतामध्ये. आणि त्या भक्तीत संलग्न होण्यासाठी आपण आपलं स्वरूप जाणलं पाहिजे. ते स्वरूप काय आहे तर जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास. आणि हे वाक्य फार महत्वाचं आहे.
आपला असणारा भगवंताशी संबंध जर खऱ्या अर्थानं जाणायचा असेल तर या दोन गोष्टी समजणं फार महत्त्वाचं आहे की आपण श्रीकृष्णांचे नित्य दास आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याचे नित्य सनातन अंश आहोत. आणि म्हणून आपलं श्रीकृष्णाशी असणारं प्रेम किंवा संबंध हा शाश्वत स्वाभाविक आहे. तो निर्माण करावा लागत नाही, तर तो स्वतः आहे, नित्य आहे. फक्त मायेच्या कचाट्यात सापडल्यामुळं किंवा आपल्या भगवन विमुख वृत्तीमुळं तो विस्मृत झालेला आहे आणि त्याला परत स्मृती प्राप्त करून देणं आणि त्या आपल्या नित्य स्वरूपामध्ये स्थित होणं हेच मनुष्य जन्माचं खऱ्या अर्थानं लक्ष असणं गरजेचं आहे. आता हा संबंध कशा प्रकारचा असतो हे थोडक्यात पाहू. हा संबंध मुख्यत्वे 5 प्रकारांनी सांगितलेला आहे. एक शांत भावामध्ये, दुसरा दास्य भावामध्ये, तिसरा सख्य भावामध्ये, चौथा वात्सल्य भावामध्ये आणि 5वा माधुर्य भावामध्ये. आता या 5 संबंधांचा विचार केला तर थोडंसं तारतम्य असं आहे की उत्तरोत्तर याच्यामध्ये प्रेमाची वर्धित अवस्था निर्माण होत असते. उच्चता आहे, म्हणजे शांतपेक्षा दास्य श्रेष्ठ आहे, दास्यपेक्षा सख्य श्रेष्ठ आहे, सख्यापेक्षा वात्सल्य श्रेष्ठ आहे आणि वात्सल्यापेक्षा मधुर भाव श्रेष्ठ आहे. पुन्हा हे सर्व भाव द्वारकेमध्ये विशेषतया ऐश्वर्याने युक्त असतात, ऐश्वर्य भावाने. तेच मथुरेचा विचार केला तर तिथं ऐश्वर्य कमी होतं आणि माधुर्य वाढायला लागतं. पण ऐश्वर्य आणि माधुर्य दोन्ही असतं. आणि जर वृंदावनाचा, व्रजाचा विचार केला तर तिथं ऐश्वर्य हे परिपूर्ण लुप्त झालेलं असतं आणि एका माधुर्यानंच भगवंताशी हे सगळे पाचीच्या पाची संबंध असतात. आणि तारतम्याच्या दृष्टीनं पाहिलं, तुलनेतनं पाहिलं तर द्वारकेपेक्षा मथुरेचा भाव श्रेष्ठ आहे आणि मथुरेपेक्षा व्रजातला भाव श्रेष्ठ आहे, किंबहुना वृंदावनातला भाव हा सर्वोच्च आहे. म्हणून भक्तांनी आपापल्या स्वभावांचा विचार करून, म्हणजे अनुसृत स्वभावात यापैकी कोणत्या तरी एका भावामध्ये स्थित होणं गरजेचं आहे आणि भगवंताशी आपला संबंध स्थापित करणं गरजेचं आहे किंवा पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे. आणि तो भगवंताशी असणारा संबंध स्थापित झाला की आपलेपणा सहज आहे, सहज आहे आणि सहज आहे. अशा प्रकारे भगवंताशी असणारा आपलेपणा आपण खऱ्या अर्थानं स्थापित करू आणि महाराजांच्या कथेकडे वळू. काल आपण पाहिलं महाराजांच्या कथेमध्ये की कशा प्रकारे वैकुंठातून महाराजांचं अवतरण या भूतलावरती झालं. पांडुरंगाच्या इच्छेतून, श्रीकृष्णांच्या इच्छेतून. महाराज एक ठिकाणी म्हणतात त्याप्रमाणे, ब्रह्ममुहूर्त संत जगी अवतरले, उद्धरावयाले दीनजना. म्हणजे ब्रह्मच मूर्त झालं, ब्रह्मच मूर्त रूपाला आलं आणि संतांच्या रूपानं या भूतलावरती अवतरित झालं. म्हणजे स्वतः भगवंतच, एक प्रकारे भगवंतच महाराजांच्या रूपानं, संतांच्या रूपाने या भूतलावरती अवतरित झाले. आणि खऱ्या अर्थानं महाराजांचा अवतार हा तशाच प्रकारचा होता. नाहीतरी नारदांनी भक्तिसूत्रात सांगितलंय की तस्मिन तज्जने भेदाभावात, म्हणजे भगवंत आणि भगवंताचे जन म्हणजेच भक्त यांच्यामध्ये भेदाचा अभाव असतो. अशा प्रकारे संत किंवा जे भक्त भगवद्धामातून येतात ते भगवंतासारखेच असतात, किंबहुना भगवंतापेक्षाही जास्त दयाळ आणि प्रेमळ असतात. म्हणून म्हटलंच आहे, संत किती दयाळ आणि हाती दिदला गोपाळ. महिपती बाबा पुढे म्हणतात की शहाणपणे वेद झाला मुका, बांधिती तुझ गवळणी भाविका, तयांसी भिवणी वागसी निका, विश्वोद्धारका जगद्गुरु. तुझा भाव या साक्षात्कार महर्षी यजिती थोर थोर, तो तू भिल्लिनीची उचिष्ट बोरे, खातोसी आदरे नवलकी. म्हणजे खरं तर भगवंत योग्यांच्या ध्याता नातुडसी, तो आम्हापाशी मागे पुढे. नामदेवराय म्हणतात तशीच अवस्था असते आणि तसंच होत असतं. तू ब्रह्मयाचा तात केवळ आणि यशोदेचा म्हणविसी बाळ, अंकी लोडसी सर्व काळ नसती चाळ घेऊनी. महाराज सुद्धा म्हणतात आपल्या अभंगामध्ये, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता,
ऐसा भक्तांचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. विश्वाचा जनिताय पण यशोदेला माता म्हणतो. यशोदेच्या ठिकाणी एक बालक होतो. हा भक्तिप्रेमाचा प्रभाव आहे. दुर्योधन सार्वभौम नृपवर, न घेसी त्याचा सन्मान आदर. आणि दाशी पुत्र भक्त विदुर, धुंडीसी घर तयाचे. सप्रेम भक्तीची देखोनी चट, खासी गोपाळांची उचिष्टे नीट. लोटोनी पक्वान्नांची ताट, मागसी देठ भाजीचा. खरं तर महाराजांनीच आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे अशी अवस्था महिपदी बाबा वर्णन करतात. गवळियाची ताक पिरे कोण पोरे चांगली, केवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. कोण उपास पडले होते, कन्या भोवती विदुराच्या. तुका म्हणे कुब्जा दासी, रूप रासी हीन कळा. अशी अवस्था भगवंताची भक्ताबरोबर असते. गवळियाची ताक पिरे कोण पोरी चांगली, पण त्यांचा छंद भगवंताला एवढा होता की सर्व काय सोडलं त्यांच्यासाठी, आणि त्यांच्याशिवाय भगवंताला करमत नाही, श्रीकृष्णाला त्यांच्याशिवाय करमत नाही, अशी अवस्था असते तिची. किंवा दुर्योधनाचं पक्वान्न सोडलं आणि विदुरांच्या कन्यासाठी त्यांच्याकडे गेले, रूपांहीन असलेल्या कुब्जेकडे गेले. भगवंताला खरं तर भौतिक सौंदर्य किंवा बाह्य देखाव्याची गरज नाही, त्याला पाहिजे तो अंतरातला भाव, एका प्रेमाचाच एका भावाचाच भुगेला आहे भक्त, आणि हेच भक्तीचं रहस्य आहे. पुढे महिपती बाबा म्हणतात की तैशाची रीती करुणा घने, अंगीकारावी आर्षवचने, चित्ती देऊनी आठवण वदवी गुण संतांची. आणि अशा प्रकारे महिपती बाबा म्हणतात की तुला जाणणं समजणं ज्ञानाचे योगे किंवा योगाचे योगे फार अवघड आहे, पण तोच तो एका भक्तिप्रेमानं वश होतो, समजला जाऊ शकतो. आणि माझ्यासाठी तसाच हो. माझी आर्ष वचनं आहेत. खरं तर मी कुठलं कवित्व जाणतो, कुठला भाव जाणतो, माझ्याकडे तसं काहीच नाही, पण तरीसुद्धा ते एका भावाच्या पोटी तू मानून घे. आणि भगवंत पण त्यासाठीच भुकेला असतो. श्रीमद भागवतामध्ये एक फार चांगला श्लोक आहे. तद्वाग विसर्गो जनताघ विप्लवो, यस्मिन् प्रतिश्लोक भद्यवत्यपि. नामानि अनन्तस्य शोंकितानि यत्, शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवा. म्हणजे काय तर त्या भगवंताचं, त्या असीम भगवंताचं जो सर्व पापांचं हरण करतो, त्याच्या नामरूप गुण लीला यांनी युक्त असलेली, यांनी अंकित असलेली वाणी किंवा असं वाङ्मय, त्याच्यातला प्रत्येक श्लोक जरी अबद्ध होत असला, सुसंबद्ध नसला, सुसंबंध नसला, योग्य नसला, किंवा वाणीमध्ये वर्णामध्ये कमी जास्त पण असला, तरी तो भाव प्रतिपादक असतो. आणि म्हणून त्याचंच गायन साधू पुरुष, भक्त पुरुष त्याचंच गायन करतात, त्याचंच श्रवण करतात, त्याचंच गुणगान करतात, आणि महिमा ही त्याचीच आहे. म्हणून महिपती बाबा बोलतात ते दैन्याच्या पोटी, पण त्यांनी हे निर्मित केलेलं जे महाराजांचं चरित्र आहे ते परम आनंद भक्तांना देत आहे. आणि भगवंतांना याच्यापेक्षा दुसरं सुख नाही. पण दैन्याच्या पोटी महिपती बाबा तसं म्हणतात. त्यांची अवस्था वेगळी आहे. पण मला तर असं वाटतं की माझ्याकडून एक फार मोठी अनधिकारिक चेष्टा होते, योग्यता नाही, परंतु महाराजांच्या चरित्राचं वर्णन चाललंय. पण खरं सांगायचं म्हणजे एकच भाग इथं महत्त्वाचा वाटतोय की एखादी लहान मुलगी जशी सुरुवातीला पोळी भाजी शिकते तेव्हा ती योग्य येत नसते, पण तिचं कौतुक आई मात्र निश्चितपणे करत असते, आणि त्या कौतुकाच्या पोटी ती पुढं शिकते. तसंच भगवंत जो माता पितेच्या रूपात नाही किंवा परम प्रियतमाच्या रूपात नाही, त्याला हे आवडेल महाराजांचं गुणगान केलेलं, म्हणून हा छोटासा प्रयास आहे. भाविकांनी आणि भक्तांनी जर काही चूक असेल, कमी जास्त असेल, तर सदैव अंतःकरणानं सांभाळून घ्यावं. आता काल आपण बघितले की महाराजांच्याकडं संसाराची जबाबदारी अनायासपणे येऊन पडली, तेव्हा खरंच परिस्थिती फारच चांगली होती. माता पिता बंधू सज्जन, घरी उदंड धनधान्य, शरीर आरोग्य लोकात मान्य, एकही उनी असेना. अशी महाराजांच्या संसाराची किंवा बोल्लोबांच्या संसाराची त्यावेळची अवस्था होती. पण पुढं जी अवस्था होत गेली ती अशी आहे की संसारी सुख मानिता प्रीती,
तैसेची झाले तू कया प्रती, पुढे त्रिताप उद्भवे चित्ती, कैशा रीती ते ऐका. तर हा त्रिताप उद्भवला पुढं. महाराजांचे माता पिता बोल्लोब आणि कनकाई दोघंही वैकुंठाला प्राप्त झाले. त्यानंतर बंधू बहिण्यांचा शोक अनावर झाला. संसारात अधिकच दुःख वाटायला लागलं. सर्व ओझं आता हे शिरी कसं पेलायचं असा प्रश्न महाराजांना पडला. आणि अशा वेळेला ते स्वतःच चित्ताला धीर द्यायला लागले. ऐशा रीती शोक करिता, सवेची धीर दे तसे चित्ता, म्हणे होणार ते झाले आता, नोही अन्यथा माझेनी. आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःला सावरलं. पण पुढं अजून गती वेगळी होत गेली. कालांतरानं सावजीची पत्नी होती तीही परत्र पावली. आणि त्यानंतर सावजी संसाराबद्दल आधीच उदास होता, तो तीर्थाटनाला गेला. सावजीची अवस्था मात्र फार विलक्षणच वेगळी होती. त्यानं सप्तपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग केली, पुष्करादी तीर्थ केली, कायिक वाचिक मानसिक तप करून षडवैरींना जिंकला आणि शांती सुखाला प्राप्त झाला. शेवटी काशीमध्ये स्थिरावला आणि तिथं संत समागम धरून आत्मसाधनेचा विचार केला आणि तिथं आत्मस्थिती प्राप्त करून स्वस्वरूपी समाधानाला प्राप्त झाला. पण इकडं मात्र महाराज एकटे राहिले आणि सर्व जबाबदारी त्यांच्यावरती आली. आणि काळाची गती अशी झाली, जे काय धनधान्य होतं ते सर्व आटून गेलं, कमी व्हायला लागलं. कुटुंबाचा खर्च चालवणं थोडंसं अवघड व्हायला लागलं. द्रव्यासाठी नाना प्रयत्न केले, कर्ज घेऊन व्यापार उद्यमी केला, पण शेवटी तो काय पुरवठा येत नव्हता कधीही. हे सर्व होत असताना महाराजांचं मात्र भगवत स्मरण हे सदा सर्वदा चालू होतं. अंतरीचा जिव्हाळा मात्र त्या पांडुरंगाच्या ठिकाणीच होता. चित्त सदा तिथंच रमलेलं असायचं. आणि त्यामुळं असं झालं की वृत्ती उदार झाल्या आणि व्यापारामध्ये यश येणं अवघड व्हायला लागलं. सप्रेम व्हावे तै क्षणी, जिव्हा रंगली नामस्मरणी, अशी महाराजांची अवस्था व्हायला लागली. एकदा असंच चाकणला गेले होते आणि तिथून परत येताना एक फार विलक्षण घटना घडली. महाराजांची अवस्था अशी होती की ती सदा सर्व काळ भगवंताच्या भजनामध्ये असायचं. पांडुरंगाचं नामस्मरण त्यांच्या मुखातून सदोदित चालू असायचं. आणि येताना काय घडलं तर त्यांची जी सोबती होती त्यांना नेहमीच असं वाटायचं की महाराज काहीतरी आपली बडबडच करतायत पांडुरंगाची. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की महाराजांना तिथंच ठेवून पुढे निघून गेले. नेनेची काही काळ वेळ, बडबड करीतो सर्व काळ, निद्रा नयेची आळूमाळ, आमुचे कपाळ उठवितो. तू क्यासी चुकवणी निश्चित, सोबती पुढे गेले समस्त, मग अरण्या माझे विष्णू भक्त, भोवते पाहात ती धवा. असं झालं की तिथे रात्र 2 घटिका झाली. वेळ झालेला होता. बैलावरती जी गोणी होती ती खाली पडली. आणि आता मात्र महाराजांना चिंता उद्भवली की आता ही गोणी उचलून वरती बैलावर कशी ठेवायची आणि इथून परत मग घरी कसं पोचायचं. कारण त्याच वेळेला आकाशामध्ये मेघगर्जना व्हायला लागली आणि पर्जन्य चालू झालं. वाराही सोसाट्याचा सुटला आणि धुळीनं अगदी सर्व आसमंत भरून गेला. महाराजांच्या डोक्यात विचार आला की खरंच या संसारानं आपल्याला फार गुंतवून ठेवलेलं आहे. मायबाप गेले, बंधू विरागी झाला, इकडे दिवाळ निघालं आणि आता खरंच लाज वाटते संसार करायची. आणि आज अशा प्रकारे मध्येच अडकलोय. सोबती गेले चुकोनी, कोण उचलू लागेल गोनी, म्हणे देवादिदेवा चक्रपाणी, तुझवीन कोणी असेना. माता पिता बंधू चुलता, तुची होसी पंढरीनाथा, प्राण सांडी होईला ताही अनंता लवकरी. इष्टमित्र सखा सज्जन, तुझ वाचोनी नसेची आन, जैसी अज्ञान बाळकताने जाण, तरी जन्नी विन कोणत्यासी. आणि अशा प्रकारे तेव्हा महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला. तसा महाराजांचा एक अभंग पण आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पैल पारू भव नदीचा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. आणि अशा प्रकारे भगवंतांनी तेव्हा पांडुरंगाचा धावा केला. कारण भक्तांना काही वेळ लागत नाही भगवंताला बोलवण्यासाठी. कारण भक्तांची साहजिकच प्रीती तिथं असते. त्यांना सर्व संसारच भगवन्मय झालेला असतो. त्यामुळं काही अडलं नडलं तरी असं वाटत नाही की ह्या पांडुरंगाला किंवा भगवंताला कशासाठी बोलावं. एवढाही दुरावा त्यांच्यात नसतो. सहज आला चित्तामध्ये, आता पांडुरंगा तूची नता सोडव इथून. आणि खरंच अघटित घडलं. तिथं ऐसा सप्रेम धावा ऐकोनी कानी,
पांतस्ताचे रूप धरुणी तत्काळ पावले चक्रपाणी तुक्या लागी पुसताती. आणि पांडुरंग तिथं आले एका पांथस्थाचं रूप घेऊन आणि महाराजांना विचारतात, तू एवढ्या रात्रीला काय करतोस, वाट अडून का बसलायस? तर महाराजांनी सर्व हकीकत सांगितली. आणि मग मात्र भगवंतांनी हात लावून महाराजांनी दोघांनी ती गोणी बैलावरती घातली. शारंग पाणी मधुसूदन ही अशी कामं करतो. पण आता रात्र फार झालेली होती आणि अंधकार होता. त्यामध्ये मेघाच्छन्न सर्व आकाश होतं. त्यामुळं अजूनच अंधार पडला होता. वाट दिसत नव्हती. त्यावेळेला भगवंत स्वतः पुढे झाले आणि वाट चलूच काम करायला लागले. निजभक्तासी पांडुरंग मूर्ती वाट दावी सत्वर्गती परी वैष्णवी मायेनी घातली भ्रांती म्हणून चित्ती समजेना. आता भगवंत समोर आहेत पण महाराजांच्या पण लक्षात येत नाही, कारण भगवंत कधी कधी लीला करण्यासाठी आपल्या भक्तांना सुद्धा योगमायेच्या प्रभावानं, भौतिक माया नाही तर त्यांची अंतरंग शक्ती जी आहे योगमाया, त्याच्या प्रभावानं आपलं स्वरूप भक्तापासून लपवतात, कारण त्याशिवाय लीलाच होणार नाही. असं करत करत ते गावाजवळ इंद्रायणीच्या जवळ आले. पाहतात तर इंद्रायणी अगदी तुडुंब भरून वाहत होती. त्यामुळं आता पार कशी करावी हा प्रश्न पडला. तेव्हा महाराजांना चिंता लागली. तर ती पांडुरंग मूर्ती काय म्हणते, तर मी ठाव बघून येतो नदीचा उतार आहे का नाही. परत आले आणि त्या लीला नाटकीने एक विचित्र लीला केली. लीला नाटकी जगज्जीवन खाली घातले सुदर्शन तुकयासी म्हणे मधुसूदन गोनी उतरणे न लगेची. ऐसे म्हणून रुक्मिणीवर पुढे चालिले स्थिर स्थिर गोनी तैसीच बैलावर वैष्णवीर उतरला. तुकया विस्मित होतसे जीवे म्हणे आजी पांथस्थ धाडीला देवे नाही तरी नव्हते बरवे उतराय व्हावे कैसेनी. आणि तेव्हा त्या सर्व समर्थ कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम भगवंतानं काय केलं तर आपलं सुदर्शन खाली घातलं आणि गोनी बैला वाचतानाच ती नदी पार करायला लागली सर्वजण. महाराजांना आश्चर्य वाटले ह्या गोष्टीचं आणि ते नवलाईनं पाहत होते. तेव्हाच अजून एक नवल घडलं. आकाशामध्ये वीज चमकली आणि पाहतात काय तर तो पांथस्थ नाही तर चतुर्भुज रूपामध्ये भगवंत स्वतः पुढे होता. पांथस्थ जात होता पुढे त्याची चतुर्भुज झाले रूपडे तुकयासी ब्रह्मानंद जोडे निज निवाडे पाहतसे. आणि ते रूप अतिव सुंदर होतं. महाराजांना ब्रह्मानंद प्रेमानंद प्राप्त झाला. ते रूप पाहून कसं होतं रूप तर कासेसी दिव्य पितांबर कंठी कौस्तुभ झळके सुंदर गळा वैजयंती हार श्रीमुख मनोहर तयाचे. श्यामतनु विराजमान त्यावरी चर्चिला शोभे चंदन श्रीवत्सांकित भूषणे जान मुकुटे रत्ने लकलकती. दिव्य कुंडले कानी तळपती वदनी दशन हिरे झळकती पायी तोडर वाक्या वाजती विस्मित चित्ती होय तुका. सौदामीच्या तेजे सत्वर देखिला लावण्य सुखसागर हे तुकयासी दाखविले चरित्र परिदृष्टांत नस्पुरे ठाई. तसे साक्षात भगवंत तिथं आले आणि महाराजांना वाट दाखवली. महाराजांच्या पुढे पुढे चालले. त्यांचं साधं शिल्लक काम केलं आणि भक्त प्रेमातनं आनंदाला प्राप्त झाले आणि आपल्या भक्ताला पण प्रेमामृतानं साराबोर केलं. पण इथे एक विशेष गोष्ट महिपती बाबा सांगतात, ते आपण लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. काय आहे तर देवी सौदामिनीच्या तेजे निश्चिती सर्वथा न दिसे पांडुरंग मूर्ती दिखोनी याची सप्रेम भक्ती स्वये श्रीपती प्रगटला. परी तुका ओळखोनी निज निवाडे सप्रेमे भेटेल येऊनी कोडे यास्तव सौदामिनी तेज करुणी पुढे दर्शन रोकडे देतसे. तर आकाशात वीज चमकली आणि पांडुरंग मूर्ती दिसली हे थोडंच खरं आहे. वीज तर अशीही चमकत असते. विजेच्यामुळं भगवंत दिसले असं नाही, तर देखून याची सप्रेम भक्ती स्वये प्रकटला श्रीपती. महाराजांची सप्रेम भक्ती, सप्रेम अंतःकरणानं होत असलेली भक्ती, भगवंताशी असलेल्या प्रेमामृताचा पूर हाच त्या भगवंताला तिथं घेऊन आला आणि सगुण रूपामध्ये प्रकट करवलं भगवंताला. एवढी शक्ती त्या प्रेमाची आहे, सप्रेम भजनाची आहे, भावाची आहे, भक्तीची आहे. पण तरीही आपल्या योगमायेच्या वैष्णवी मायेचा उपयोग करून सौदामिनी तेज पुढे केलं, नाहीतर महाराज येऊन सरळ अलिंगन देतील, आपलं गुपित उघडं होईल, ही लीला संपूर्ण होणार नाही. म्हणून सौदामिनीच्या तेजाचा आधार घेतला भगवंतांनी. महाराज सावधपणे पाहू लागले. पण तोपर्यंत घरी पोचले
आणि बैल बांधतात तोपर्यंत पांडुरंग गुप्त झाले. ही लीला पाहताना फार साधी वाटते, पण कितीतरी विलक्षण आहे. भक्ताच्या एका साध्या छोट्या कार्यासाठी भगवंत सगुण रूपातनं प्रकट होतात आणि भक्ताला आनंद देतात, प्रतिसाद देतात. ही विलक्षण गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की भक्तासाठी भगवंत हा कधीही दूर नसतो. तो सदा सर्वदा त्याच्या मागं पुढं असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. महाराज म्हटलेतच, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावे. आणि तशाच प्रकारे भगवंत सदोदित भक्तांच्या मागं पुढं असतो. त्यांची सर्व चिंता वहन करत असतो. चिंता वहन करत असतो हे आपल्या अर्थाने किंवा लौकिक अर्थानं आहे. आध्यात्मिक अर्थानं असं आहे की भगवंत सदा भक्तांच्या मागं पुढं असतो आणि प्रेमामृताचं आस्वादन करत असतो. प्रेमपूर्ण व्यवहार एकमेकांशी करत असतात आणि एकमेक आनंदानं साराबोर होत असतात. या भक्ती प्रेमामृत सिंधूतले काही प्रेमाचे थेंब आपण या महाराजांच्या कथेतून प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण. रामकृष्ण हरी. तुकाराम तुकाराम माझ्या जीवनाचा राम, पदोपदी करी मज कृपेचा वर्षाव. अनंत ताप यातनांचा हा भवसिंधू, तुकोबाने दिला हात झाला अमृतबिंदू. दाखविला उभा सुंदर विटेवरी गोपाळ, तुका दास शरण जाय तुकया कृपाळ. तुका दास शरण जाय तुकया कृपाळ, तुकया कृपाळ. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama.